हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बोलणार आहोत ब्लड प्रेशरविषयी, बी पी आणि शुगरबद्दल. बरेचशा लोकांना बी पी काय आहे आणि शुगर काय आहे हेच कळत नाही. तर त्याबद्दल आपण आताच माहिती घेणार आहोत. तर ही माहिती याच्यासाठी आपल्याला घ्यायची आहेत कारण आपण ह्या सगळ्या गोष्टींपासून जर सफर करत असू तर मग आपल्याला काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. तर किंवा ह्या आजाराचं सोल्युशन काय आहे किंवा ह्या आजाराचा आपल्या शरीरावरती पडणारा जो परिणाम आहे तो आपण कशा पद्धतीने कमी करू शकतो तर ते आपण शिकणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया ब्लड प्रेशर काय असतं. आपल्या सगळ्यांना माहिती असेल आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या असतात, त्यालाच आपण म्हणतो ब्लड वेसल्स. 3 प्रकारचे ब्लड वेसल्स असतात. एक आहे आर्टरीज असतात, वेन्स असतात, कॅपिलरीज असतात. पण ठीक आहे, तुम्हाला जर हे म्हणजे नावं तुम्ही जाणून जरी नाही घेतली तरी काही फारसा काही फरक पडणार नाही. फक्त एक जाणून घ्या की आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या असतात आणि त्याच्यातनं ब्लड पास होत असतं. ठीक आहे, ब्लडचा प्रवाह होत असतो. तुम्ही जर बघितलं असेल नळाला पाणी येतं तर कधीतरी फोर्स इतका जास्त असतो की आपण काय म्हणतो आज पाण्याचा दाब जास्त आहे बरं का. आणि किंवा पाणी जर कमी आलं तर आपण म्हणतो आज पाणीचा दाब कमी आहे. तसंच ब्लड प्रेशर म्हणजे ब्लडचा प्रवाह जर जास्त जोरात होत असेल तर आपण त्याला म्हणतो हाय ब्लड प्रेशर. आणि तेच जर ब्लड कमी दाबाने जर वाहत असेल तर आपण त्याला म्हणतो लो ब्लड प्रेशर. तर ब्लड प्रेशर हे सगळ्यांनाच असतं, म्हणजे रक्ताचा प्रवाह आहे तो. पण मग जर तो जोरात असेल तर आपण त्याला म्हणतो हाय ब्लड प्रेशर आणि तो हळू असेल तर त्याला आपण म्हणतो लो ब्लड प्रेशर. तर मग हे ब्लड प्रेशर कमी जास्त होण्याचे काय कारण आहे. तर आपण पाण्याचं जसं उदाहरण घेतलं, नळामध्ये ज्यावेळेस कमी दाबाने पाणी कधी येत असेल जेव्हा आपल्या बॉडीमध्ये ब्लड ते म्हणजे त्याचा मार्ग कुणीतरी अडवला असणार किंवा पाणी कमीच सोडलेलं असेल. तर हेच 2 कारण असू शकतात त्यामुळे रक्तदाब कमी होतो. म्हणजे की आता जर तुम्ही म्हणतात रक्तवाहिन्या म्हणजे ती एक पाईपच झाली बरोबर. त्याच्यामध्ये काय होतं, रक्ताच्या गाठी तयार होतात, त्याला आपण म्हणतो क्लॉट्स. आणि त्या गाठी जर तयार झाल्या तर ते जे ब्लड फ्लो होण्यासाठी अडथळा निर्माण होतो. तो प्रयत्न करतो, तो ब्लड त्या क्लॉटला तोडून निघण्याचा प्रयत्न करतो. जर त्याला तोडून निघणं शक्य झालं तर तो सुरळीत वाहतो. पण जर तोडून निघणं शक्य नाही झालं तर अशा केसेसमध्ये हार्ट अटॅक येऊ शकतो. ठीक आहे. तर ते कसं आपल्याला वाढवायला पाहिजे, तर त्याच्यासाठी कसं आपले जे ब्लड आहे ते काही काही लोकांचं ब्लड खूप थिक होतं काय. तर त्यामुळे काय होतं, ब्लडचे जे क्लॉट्स होतात, क्लॉट्स म्हणजे काय गाठी तयार होतात किंवा ते सुकतं आणि तिथे कचऱ्यासारखं त्या व्हेन्समध्ये जमा होतो, ज्याच्याने काय होतं रक्ताचा प्रवाह सुरळीत होत नाही. तर मग तो सुरळीत व्हावा म्हणून आपण काय केलं पाहिजे. तो सुरळीत व्हावा म्हणून आपण मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, तर बॉडीमध्ये हालचाल असणं खूप महत्त्वाचं आहे. बॉडीमध्ये हालचाल जर झाली तुमच्या बॉडीची तर तुमचा रक्तप्रवाह चांगला होईल. आता कोणी म्हणत असेल की माझं इतकं वजन पण नाही आहे, मी एक्सरसाइज पण करतो, मी डेली वॉक पण करतो, तरी मला हाय ब्लड प्रेशर आहे किंवा लो ब्लड प्रेशर आहे. तर मग कशामुळे हे सगळं होतं. तर हे बघा, आपण जे काही खातो त्याच्यावरती पण डिपेंडेंट आहे. ठीक आहे. कुणाच्या बॉडीला काही गोष्टी जास्त लवकर लागून जातात म्हणून ते थोडे फॅट होतात, म्हणजे लवकर फॅट होतात. आणि कोणी कितीही खाल्लं तरी ती फॅट होत नाही आहे. ठीक आहे. तर हे चांगलं नाही आहे. जे काय आपण खातो, जे काही कन्झ्युम करतो त्याचा इफेक्ट आपल्या बॉडीवर होतो, म्हणजे आपली बॉडी वर्किंग आहे. एखादी गोष्ट तुम्ही कन्झ्युम करताय आणि तुमच्या बॉडीवर काहीच परिणाम होत नाही, याचा अर्थ तुमची बॉडी काम करत नाही आहे किंवा कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम असावं म्हणून त्या गोष्टी तुमच्यावर अफेक्ट नाही होते किंवा त्याचा काही रिझल्ट तुमच्यावरती दिसत नाही आहे. तर हे क्लॉट्स नको व्हायला म्हणून मग आपण काय केलं पाहिजे, तर आपण अशा गोष्टी कन्झ्युम करायला पाहिजे ज्याच्याने हे क्लॉट्स नॅचरली ऑकर होणार नाही. जसं तुम्ही पायनॅपल खाऊ शकता, त्याच्यानंतर बेरीज खाऊ शकता, क्रॅनबेरी, स्ट्रॉबेरी, या सगळ्या गोष्टी खाल्ल्याने किंवा सिनेमेन म्हणजे जसं तुम्ही दालचिनी खाऊ शकता. त्याच्यानंतर अद्रक खाल्लं चांगलं आहे. टर्मरिक म्हणजे हळदीचा चहा म्हणजे ती जी पिसलेली पावडर झालेली हळद नका यूज करू. तुम्हाला जर हळदीचा चहा प्यायचा असेल तर ओली हळद अद्रकसारखीच असते, ती ओली हळद रोज ठेचून तुमच्या चहामध्ये टाकत जा. मी तुम्हाला सांगते
तसा जर चहा तुम्ही रोज पिला, पण कमी साखर टाका, ठीक आहे. तसा जर चहा तुम्ही पिला, मी तुम्हाला सांगते तुमच्या शरीरात असणारे 80% to 90% आजार नाहीसे होतील. आणि ही जर कंटिन्युटी असेल, मी तुम्हाला सांगते तुमचं शरीर निरोगी असेल. म्हणून तो जो ओली हळद जी म्हणतो ना आपण, ती कन्झ्युम कराच तुम्ही. रोज हळदीचा चहा घेतल्याने तुमच्या शरीराला त्याचा फायदाच आहे, तुमच्या स्किनला त्याचा चांगल्याने फायदा आहे. तर आता आय होप तुम्हाला समजलं असेल की शरीरामध्ये क्लॉट्स होतात, त्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. जंक फूड आल्यामुळे कोलेस्ट्रॉल म्हणजे चरबीची मात्रा शरीरामध्ये जास्त होते, त्याच्यामुळे मग रक्तप्रवाह आपला सुरळीत होत नाही आणि त्या कारणाने देखील आपल्याला ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम्स येतात. म्हणून मग आपण सतत व्यायाम करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या आयुर्वेदिक गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये वापरतात, पण मग काय होतं, ओव्हर कुकिंग ऑफ द फूड किंवा खूप जास्त तेल टाकल्याने मग ह्या सगळ्या गोष्टींचे तुम्हाला फायदे मिळत नाही. म्हणून मग यांचे काढे करा किंवा चहामध्येच टाकून जर तुम्ही ते कन्झ्युम केलं तर ते तुमच्या शरीरासाठी फायदेमंद आहे. तर आय होप तुम्हाला ब्लड प्रेशर काय आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यापासून स्वतःचं संरक्षण करू शकता हे तुम्ही शिकलात. आता दुसरी गोष्ट म्हणजे शुगर. तुम्हाला सांगू की शुगर आहे ना प्रत्येक खाण्यामध्ये असते, प्रत्येक खाण्याच्या पदार्थामध्ये शुगर असते आणि जेव्हा पण तुम्ही ते कन्झ्युम करणार ती शुगर तुमच्या ब्लडमध्ये डिझॉल्व्ह होणार म्हणजे काय, त्याच्यामध्ये मिक्स होणार, ठीक आहे. तर मग रक्तामध्ये जर तुमची ती शुगर जास्त प्रमाणात जर मिक्स होत असेल किंवा त्याची जेवढी क्षमता असली पाहिजे त्याच्यापेक्षा जर जास्त शुगर होत असेल तर त्यावेळेस तुम्हाला हाय शुगरचा प्रॉब्लेम येतो. मग अशा वेळेस तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही जास्त गोड वगैरे खाऊ नका, कारण ती शुगर जास्त प्रमाणात वाढली की मग तुम्हाला वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात, वेगवेगळे आजार उद्भवतात, ठीक आहे. आणि लो शुगर म्हणजे काय की प्रमाणापेक्षा कमी साखर जर तुमच्या ब्लडमध्ये डिझॉल्व्ह होत असेल तर अशा वेळेस तुम्हाला लो शुगरचा प्रॉब्लेम येतो. आणि अशा वेळेस मग डॉक्टर सांगतात की तुम्ही शुगरचं जास्तीत जास्त सेवन करा किंवा साखर वगैरे ठेवत जा. किंवा काही लोकांना चक्कर येते लो शुगर असल्यामुळे, कारण मग ब्लडमध्ये शुगर नसते, त्याच्यामुळं मग माणसाला विकनेस येतो, अशक्तपणा येतो आणि मग तो डायरेक्ट चक्कर येऊन पडू पण शकतो. तर मग ही शुगर टाळायची कशी आपण, ठीक आहे. प्रमाणामध्ये जेवण केल्यानंतर प्रमाणात जर तुम्ही जेवण करत असाल, प्रत्येक गोष्टी जरा योग्य प्रमाणात जर खाल्ली तर शुगरचा प्रॉब्लेम तुम्हाला होत नाही, ठीक आहे. पण शुगर म्हणजे अनुवंशिक पण असते, ठीक आहे. म्हणजे जर तुमच्या आईवडिलांना जर शुगर असेल तर कारण तुम्ही त्यांच्या पोटातून जन्म घेतात तर त्याच्यामुळे तुमच्यामध्ये त्यांचं ब्लड येणार आहे, तर ते जीन्सनीच तुम्हाला ट्रान्सफर होणार, तर त्याला काही ऑप्शन नाही आहे, ठीक आहे. कारण ते जेनेटिक असणार आहे, तुमच्या आईवडिलांना आहे म्हणून तुम्हाला आहे. पण जर तुमच्या फॅमिलीमध्ये जर कुणालाच नाही आहे आणि ते तुम्हाला होण्यापासून जर तुम्हाला होण्यापासून जर स्वतःला तुम्हाला बचाव करायचा असेल तर अशा वेळेस तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही प्रमाणातच खाल्ली पाहिजे. गोड देखील प्रमाणात खा. इतर जे बेकरी आयटम्स आहेत त्यांना आपल्या शरीरामध्ये डायजेस्ट व्हायला 72 तास लागतात, म्हणजे सगळ्यात जास्त तास लागतात ते डायजेस्ट होण्यासाठी. डायजेस्ट म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये त्याचं चांगल्या पद्धतीने पाचन होणं, तर ते लवकर होत नाही. म्हणून हे डायटिशियन सांगतात की बेकरी प्रोडक्ट्स खाऊ नका. तर मी असं म्हणेन की प्रत्येक गोष्ट एका लिमिटेड अमाऊंटमध्ये तुम्हाला जर खाल्ली तर त्याच्याने तुम्हाला कुठलाही धोका होत नाही. जास्त अतिरेक खाऊ नका. साखर टाळा, साखरेने सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होता. त्याची रिप्लेसमेंट म्हणून तुम्ही फ्रूट्स खाऊ शकता, गूळ खाऊ शकता, असे बरेचसे आहे. साखर पण थोडीफार तुम्हाला लागेल तितकीच खा, अति त्याचं सेवन करू नका, कारण खूप घातक आहे ते. एकदा की शुगर बीपीचे हे सगळे प्रॉब्लेम सुरू झाले की मग इतर बरेचसे प्रॉब्लेम्स होतात, किडनी प्रॉब्लेम्स होतात आणि खूप सारे आजार होतात. त्याच्यामुळे ब्लड प्रेशर आणि शुगरपासून म्हणजे प्रयत्न करा की तुम्हाला कधी होणार नाही, म्हणून आतापासूनच ती काळजी घ्या, ठीक आहे. आपल्या मुलांनाही सवय लावा, आपणही सवय लावा. तेलकट वगैरे जास्त खाऊ नका. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्या सगळ्यांना माहितीच असतं, पण मेनली मला हेच एक्सप्लेन करायचं होतं की ब्लड प्रेशर काय असतं आणि हे सगळ्यांनी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण काय होतं आहे
की जर तुम्ही ब्लड प्रेशरची जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही त्या गोळ्या म्हणजे तुम्ही इतके इरिस्पॉन्सिबल असाल ना, की बहुतेक लोकांना हे गैरसमज आहे की ती मेडिसिन कंपल्सरीच घ्यावाच लागते ॲक्च्युली ती मेडिसिन कंपल्सरी. पण जर तुम्ही तुमचं प्रॉपर रूटीन एक फॉलो केलं तर मला असं वाटतं की ब्लड प्रेशर हे काही दिवसांनी तुमचं नाहीसं पण होऊ शकतं. ठीक आहे. तर आणि मेनली ब्लड थिनर्स म्हणजे रक्त तुमचं जास्त घट्ट नको व्हायला. घट्ट जर व्हायला लागलं तर तुमच्या ब्लड वेसल्समध्ये क्लॉट्स डेव्हलप होतील. क्लॉट्स जर झाले तर मग तुम्हाला अटॅक येण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्या. प्रत्येक आजाराची माहिती घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यापासून कसं आपल्याला प्रिव्हेंट करणं किंवा प्रोटेक्शन करणं स्वतःचं हे देखील जाणून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काही इन्फॉर्मेशन तुम्हाला जर पाहिजे असेल कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ज्यांच्याकडे माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स असेल ते माझ्याशी कॉन्टॅक्ट करून माझ्याकडनं ही माहिती घेऊ शकता. तर आय होप तुम्हाला हे सगळं जे मी बोलले आहे ते पटलं असेल, आवडलं असेल. तर बाय बाय.